नमस्कार मंडळी, ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण पाटवडी किंवा त्यालाच आपण थापी वडी किंवा झुणक्याची वडी असं सुद्धा म्हणतो. तर आज आपण ही वडी इथे पाहणार आहोत. अगदी रुचकर, खमंग आणि झणझणीत अशी ही वडी तयार होते. आमच्या इकडे शुभप्रसंगी दुर्डी घेऊन जातात. तर दुर्डीमध्ये जर भाकरीची दुर्डी असेल तर भाकरीवर ठेवण्यासाठी ही वडी बनवली जाते. किंवा संक्रांतीच्या आधी भोगी येते आणि भोगीला भाकरी आणि खूप साऱ्या भाज्या बनवल्या जातात. त्यामध्ये सुद्धा ही वडी आवर्जून बनवली जाते. तर वेळ न घालवता वडीसाठी लागणारं साहित्य पाहूया. तर इथे ही 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. स्वच्छ चाळून असं गच्च भरून ही वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी आधी आपण वाटण करून घेणार आहे. त्या वाटणासाठी इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मोठ्या अशा मोडून घेतलेल्या आहेत. 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं ऑप्शनल आहे पण चव खूप छान येते. अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरं याचं आपण वाटण बनवून घेणार आहोत. तर फोडणीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते पाहूया. अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, चवीपुरतं मीठ, फ्रेश अशी कोथिंबीर आणि वरून घालण्यासाठी ओलं खोबऱ्याचा चव. तर सर्वात आधी आपण वाटण करून घेऊया. त्यासाठी इथे हिरवी मिरचीचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. लसूण, आल्याने ही वडी खूपच छान लागते. जिरं आणि ओवा हे सर्व घालून अजिबात पाणी न घालता हे आपण वाटून घेऊया. तर कढईमध्ये इथे मी 3 ते 4 चमचे इतकं तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान तापलं की यामध्ये मोहरी छान तडतडली गेली की आपण यामध्ये हिंग घालणार आहे. पण त्याआधी आपण गॅस पूर्णपणे लो करायचा आहे आणि त्यानंतर आपण इथं वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे. हे वाटण छान त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण ह्या तेलामध्ये परतून घेणार आहोत. गॅसचा फ्लेम अगदी लो करायचा आणि लो गॅसवरतीच हे आपण परतून घेऊया. तर हे सर्व परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये हळद घालून घ्यायची. पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आणि 1 वाटी पिठासाठी इथे मी 1 वाटी इतकं पाणी वापरलेलं आहे. तुम्ही अजून थोडं पाणी वापरलात तरी काही हरकत नाही. तर पाणी घालून झाल्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि ह्या पाण्याला आता छान एक खळखळून उकळी आणायची. आणि उकळी आल्यानंतर आपण ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे, कारण ती हिरवीगार अशी त्यामध्ये राहते आणि याचा स्वाद खूप छान उतरतो. कोथिंबीर घालून झाली की आपण हे सर्व जे पीठ आहे बेसनचं ते यामध्ये घालून घ्यायचं. गॅसचा फ्लेम मंदच ठेवायचा आणि संपूर्ण पीठ असं यामध्ये आपण हलवून घेणार आहे. यामध्ये एकही गाठ आपण ठेवणार नाही. तर कच्चं पीठ यामध्ये अजिबात चांगलं लागत नाही. तर यासाठीच आपण हे व्यवस्थित असं परतत राहायचं आहे. गॅसचा फ्लेम मंदच ठेवायचा. तर इथे पहा, अशा पद्धतीनं मी एखादी गाठ जरी राहिली असेल तर ती या पद्धतीनं मी मोडून घेत आहे. यावरती आता आपण टोपण ठेवायचं आणि 2 मिनटं मंद आचेवरती आपण ह्याला चांगलं वाफवून घ्यायचं. तर इथे पहा, 2 मिनटानंतर हे जे मिश्रण तयार झालेलं आहे हे छान वाफवलेलं आहे. अगदी त्याचा गोळा तयार झाल्यासारखा झालेला आहे. तर हे मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत. पण त्याआधी ताटाला आपण 1 थेंब तेल जे आहे ते संपूर्ण ताटाला लावून घ्यायचं आणि यामध्ये मग आपण गरम गरम मिश्रण काढून घेऊया. तर सर्व मिश्रण ताटामध्ये काढून झाल्यानंतर ते गरम असतं, त्यासाठी आपण पळीच्या साह्याने ते थापून घेणार आहोत. किंवा वाटी घ्या आणि वाटीच्या साह्याने हे सर्व पीठ आहे ते असं थापून घ्या. तर 1 इंच होईल इतकं आपण हे पीठ थापून घेणार आहे. तर इथे पहा, आपलं पीठ अगदी बऱ्यापैकी आता कोमट झालेलं आहे. सर्व थापून झाल्यानंतर आता आपण यावरती फ्रेश अशी हिरवीगार खूप सारी कोथिंबीर घालून घेणार आहोत. कोथिंबीरही आपण थोडी प्रेस करून घेऊया जेणेकरून त्यावरती ते व्यवस्थित राहील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओलं खोबरं आपण यावरती भुरभुरून घेऊया. वडी अगदी कोमट आहे तोपर्यंतच आपण ह्याच्या वड्या करून घेणार आहोत.
किंवा तुम्ही अगदी गार झाल्यानंतर सुद्धा ह्या वड्या काढू शकता। ती पूर्ण व्यवस्थित सेट झाल्यानंतर सुद्धा तुम्ही याच्या वड्या काढू शकता। तर तुम्हाला कोणत्या साईजमध्ये कोणत्या शेपमध्ये वड्या पाहिजे तुम्ही त्या प्रकारे कट करू शकता। तर इथं आपली ही वडी पहा अगदी छान मऊ लुसलुशीत अशी ही वडी इथं तयार झालेली आहे। अगदी सोपी आहे, पटकन होते, चवीला तर अगदी भन्नाट लागते। तर इथे पहा मी मोडून एक वडी दाखवते। खूपच छान इथे वड्या तयार होतात। कोणत्या साईजमध्ये आपल्याला वड्या पाहिजेत त्या पद्धतीने तुम्ही त्या थापून घेऊ शकता। मस्तच ह्या वड्या दिसायला तर खूपच छान दिसतात, शिवाय चवीला अगदी भन्नाट लागतात। आलं घातल्यामुळं तर ह्याची चव अगदी छान लागते। एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही बनवलेली वडी कशी झाली होती हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आजचा आपला हा झटपटीत आणि खमंग अशी आपली पाटवडी किंवा झुणक्याची वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजून जर ज्योती स्वादिष्ट किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। साईडचं बेल आयकनही क्लिक करा, जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।